सय्यदनगर महमदवाडी रोडवरील एका हॉटेलसमोर वारंवार ड्रेनेज तुंबण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अनेक वेळा तक्रारी करून बातम्या प्रसिद्ध होऊनही परिस्थितीत कोणताही कायमस्वरूपी बदल झालेला नाही. कालपासून पुन्हा ड्रेनेजचे घाण पाणी रस्त्यावर वाहत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे. या परिसरात अनेक शाळा असल्याने विद्यार्थ्यांना रोज सांडपाण्यातून शाळेत जावे लागत आहे. परिसरातील नागरिकांनाही उग्र दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे साथीच्या आजारांचीही भीती व्यक्त केली जात आहे. काल सकाळी महापालिकेचे कर्मचारी ड्रेनेज साफ करणारी व्हॅन आणि अधिकारी घटनास्थळी आले होते. त्यांनी ड्रेनेज लाईन साफ करून समस्या दूर झाल्याचे सांगितले. मात्र काही वेळातच त्याच ठिकाणाहून पुन्हा घाण पाणी रस्त्यावर वाहू लागले. त्यामुळे नागरिकांनी संतप्त होत प्रश्न उपस्थित केलाय. महापालिकेने खरेखर काम केलंय की फक्त औपचारिकता पूर्ण केली? काल शुक्रवार असल्याने या मुस्लिम समाजबहुल भागातील अनेक मुस्लिम बांधव नमाजासाठी मशिदीकडे जात होते. मात्र त्यांनाही घाण पाण्यातूनच जावे लागले. त्यामुळे स्थानिकांनी महापालिका आणि लोकप्रतिनिधींविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. या हॉटेलमधील कचरा आणि घाण ड्रेनेजमध्ये सोडली जात असल्यामुळेच हे ड्रेनेज वारंवार तुंबते असा आरोप नागरिकांनी केला असून या प्रकरणाची चौकशी करून संबंधित हॉटेलवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ड्रेनेज लाईन जुनी असल्यामुळे ही समस्या वारंवार निर्माण होत असल्याचे सांगितले. मात्र नागरिकांचा सवाल आहे की जर लाईन जुनी आहे तर ती बदलण्याची जबाबदारी कोणाची? वर्षानुवर्षे तात्पुरते उपाय करून नागरिकांची थट्टा का केली जात आहे? स्थानिक नगरसेवकांवरही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. निवडणुकीपूर्वी विकासाची आश्वासने देणारे लोकप्रतिनिधी आता परिसरातील मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. सोशल मीडियावर सक्रिय राहण्यापेक्षा नागरिकांच्या समस्यांवर लक्ष द्यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. ही जी आहे हा ड्रेनेज पर 15 दिवसांनी हा ओव्हरफुल होऊन हा महमदवाडी हे आपलं जे सय्यदनगर पासून पार आपलं रेल्वे फाटक पर्यंत जातोय. हा पाणी हा येण्या जाण्याला त्रास होतोय. आणि काल शुक्रवार होता आपला आणि शुक्रवारमध्ये नमाजी तसंच गेले पाण्यामध्ये. आणि आपलं वारकरीचं चालू आहे. आपले वारकरी इथं ससन लॉन्समध्ये थांबले होते पर त्यांना पण त्रास झाला. पण असंच प्रशासन केलं तर कसं होईल? आणि ते आले होते, गाडीवाले आलते, पर त्यांनी काम केले. बस केल्यानंतर पार झालं 1 तास किंवा अर्धा तास झाला असेल की वाळला तो. वाळल्यानंतर परत तीच परिस्थिती झाली सर. हा ड्रेनेजचा वारंवार पूर येतोय, पर हा प्रशासन काय करते हीच आम्हाला कळी नाही. पण त्याच भागामध्ये वारंवार तिथंच ओव्हरफुल होतो. पण त्या भागामध्ये हा प्रशासन काय करतोय? हा पूर्ण एकदाच करून टाका ना त्याचा. हा तुम्ही म्हणले बरोबर आहे. हा इथं 3 शाळा आहेत मोठे. पालकं येतात, पालकं त्याच पाण्यामधनं त्याच जातात आणि मुलं पण त्याच पाण्यामधनं घेऊन जातात. आरोग्याचा विषय आहे. हा आजारी पडतात, हा करतात. हा प्रशासनाला काय करायचं आम्ही? हा आणि आता सत्ता तुम्ही तोंडाला ही करून बांधून आमच्याशी ही करता आपलं सवाल करता. पण त्यासाठी काय करायचं? आता वास लई येतोय आणि उफळ वास येतो. पण काय करायचं काय? असं तुम्ही येऊन इथं थांबून बघा आता काय आहे परिस्थिती. नगरसेवक कुठे आहेत? नगरसेवक कुठे आहेत? कुठे गेलेत नगरसेवक? आणि वोटिंगच्या वेळेस तर पार गल्ली हिंडत होते. पर काय करायचं काय? निवडून आणले आणि असे या दिवसासाठी तुम्हाला निवडून आणले का? हे प्रकरण असं आहे बघा. दर 15 दिवसामध्ये ना हा ते इकडले 2 ते चेंबर आहेत ते पूर्णपणे ना भरून जातात आणि पूर्ण पाणी ना सय्यदनगरचं महमदवाडी रोड आहे खालीपर्यंत हे ना पूर्ण वाहत जात आहे. हे एवढा आरोग्याचा प्रश्न झालेला आहे. इथं आपल्याला शाळा आहे, जवळपास शाळा आहे. आता परवा दिवशी शुक्रवार होता, काल शुक्रवार होता, नमाजला जायचा लोकांना लई त्रास होता. आता 3-4 दिवस झालेले. आता इथं वारकरी लोक सुद्धा पण आलेले आहेत. त्यांना पण इथनं जायला फार त्रास व्हायला लागला होता. त्यांची पण चांगली संख्या होती आमच्या इथंकडे. आता प्रशासनाला मला हे सांगायचं आहे की आता तुम्ही 15 दिवसात येतात आणि काय ते कामं करतात. जेटिंग मशीन पण येते, पण हर 3ऱ्या दिवशी ते काम होतं आणि तसंच परत ते पाणी वाहून जायला लागतं. आता ह्यामध्ये आपण काय करू शकतात हे आम्हाला सांगा प्रशासनाने.